तर आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. दागिने इमिटेशनचे कसे वापरायचे याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि पेजवर नवीन असेल तर पेजला फॉलो करा. तर आता गोल्ड खूप महाग झाल्यामुळे सगळे इमिटेशन्सकडे वळाले आहेत लोक. त्याच्यामुळे वेगवेगळ्या आउटफिटवर प्रत्येक वेळी गोल्ड दागिने करणे पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे इमिटेशन्स मध्ये सगळे आपली हौस पूर्ण करून घेत आहेत आणि इमिटेशन्स दागिने देखील गोल्ड सारखे हुबेहूब मिळायला लागल्यामुळे आता लोक इमिटेशन्सकडे जास्त वळाले आहेत. त्याच्यामुळे सुंदर असे आता सोरोस्कीमध्ये हा जो हार आहे याची प्राइस आहे 14,000 रुपीज. जेव्हा तुम्ही या अशा पीसमध्ये इन्व्हेस्ट करता, याच्यात छोटे छोटे स्टोन्स आहेत, अगदी हुबेहूब रिअल गोल्ड सारखा हा हार दिसत आहे. तर याची काळजी कशी घ्यायची? जेव्हा तुम्ही सोरोस्कीचे दागिने घेता याच्यामध्ये काही छोटे छोटे स्टोन्स आहेत, तेव्हा मी मागच्याच व्हिडिओत सांगितलेले आहे अशी ट्रान्सपरंट नेल पेंटची बॉटल घ्यायची आहे तुम्हाला. आणि पूर्ण हे जे स्टोन्स आहेत इथे तुम्ही पाहू शकता, हे जे स्टोन्स आहेत त्याला पूर्ण तुम्ही असं कोटिंग करा, जेणेकरून त्याला एक कोट येईल आणि त्याची शाईन देखील वाढते. जसं की तुम्ही फरक पाहू शकता हे स्टोन आणि या स्टोनमध्ये. तर जेव्हा तुम्ही हे ट्रान्सपरंट नेल पेंट लावता तेव्हा त्याची शाईन देखील वाढते आणि ते अँटी टर्निश होऊन जातात. म्हणजे थोडंसं पाणी देखील लागलं तरी त्याच्या पॉलिशला किंवा त्याच्या स्टोन्सला काही होत नाही. त्याच्यामुळे ही एक टिप आहे. त्याच्यानंतर हे जे दागिने आहेत हे फक्त आणि फक्त प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही प्लास्टिकच्या पेपरमध्ये जी आपली प्लास्टिकची बॅग येते नेकलेस, जेव्हा आपण याच्यामध्ये पॅक करून देतो, ही प्लास्टिकची जी बॅग आहे याच्यामध्ये देखील ठेवलं तरी चालेल. पण वेल्वेटमध्ये हे दागिने तुम्हाला ठेवायचे नाहीयेत, कारण वेल्वेटला घर्षण होऊन ते बॅक साईडनी काळे पडतात. त्याच्यामुळे हे दागिने फक्त आणि फक्त तुम्हाला प्लास्टिक बॅगमध्ये किंवा प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवायचे आहे. याच्यावर परफ्यूम चालत नाही. म्हणजे कोणतीही इमिटेशन ज्वेलरी तुम्ही कुठूनही घ्या, कितीही भारी घ्या, त्याच्यावर परफ्यूम चालत नाही. जसं पैठणीला गरज असते केअर घेण्याची, पैठणी तर आपण म्हणतो खूप महाग आहे पण त्याला पण केअर घेण्याची गरज असते, जसं की त्याच्यावर पण परफ्यूम चालत नाही. किंवा तुम्ही जी प्लेट्सला आयर्न करतात ते देखील चालत नाही. त्याचप्रमाणे ही भारीतल्या ज्वेलरीला पण तुम्हाला केअर घेण्याची गरज आहे. छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही पाळल्या तर ही ज्वेलरी सुद्धा लॉंग लाईफ टिकते, 7 ते 8 वर्ष आरामशीर जाते. फक्त या ज्वेलरीचा वापर तुमचा एक हाती झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याला वापरायला देत असेल तर त्यांना देखील सांगा की त्याच्यावर स्प्रे करू नका, किंवा मेकअप तुमचा कम्प्लीट झाल्यानंतर ही ज्वेलरी घाला. कारण जे हेअर स्प्रे असतात त्याच्यात देखील केमिकल असतात आणि ते याच्यावर पडल्यावर त्याची शाईन कमी होते. त्यामुळे ज्वेलरीची जास्तीत जास्त छोट्या छोट्या टिप्स आहेत. जसं की ही 15 रुपयाची फक्त ट्रान्सपरंट नेल पेंट येते आणि ही नेल पेंट लावल्यानंतर तुमचे दागिने अँटी टर्निश होऊन जातात. म्हणजे पाणी लागलं तरी खराब होत नाही. आणि हा प्लास्टिकचा बॉक्स हा येतो 15 ते 20 रुपयाला आणि आपल्याकडे दागिने घेतले तर हा तुम्हाला फ्रीच आहे. याच्यामध्येच आपले सगळे दागिने येतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त तुम्ही काळजी घ्या, तुमचे दागिने देखील छान टिकतील. आणि जास्तीत जास्त व्हरायटी आणि सेम हुबेहूब गोल्ड सारखे दागिने जर तुम्हाला इमिटेशन्स मध्ये पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. आपल्या पेजवर येऊन तुम्ही दागिन्यांचं कलेक्शन पाहू शकता. खूप सुंदर सुंदर दागिने आहे. शॉप आपलं पुण्यामध्ये आहे. आपला ऍड्रेस कॅप्शन मध्ये दिलेला आहे.